डीमार्ट मध्ये या घरगुती उपयोगी वस्तू कधीच मिळत नाहीत. त्यामागे आहे ही बिझनेस स्ट्रॅटेजी. तुम्ही कधी लक्ष दिलं का की डीमार्ट मध्ये जवळपास सगळ्या वस्तू मिळतात, पण काही गोष्टी मात्र कधीच दिसत नाहीत. असं का बरं? मंडळी, सर्वात आधी म्हणजे ताजे मांसाहार पदार्थ. डीमार्ट मध्ये तुम्हाला ताजं मटण, चिकन किंवा मासे सहसा मिळणार नाहीत, कारण या वस्तूंसाठी स्वच्छता, कोल्ड स्टोरेज आणि लॉजिस्टिकची मोठी व्यवस्था लागते, जी त्यांच्या बिझनेस मॉडेलमध्ये बसत नाही. त्यानंतर पालेभाज्या, जसं की पालक, मेथी, कोथिंबीर या भाज्या खूप लवकर खराब होतात. मोठ्या प्रमाणात त्यांची साठवणूक करणं आणि गुणवत्ता टिकवणं कठीण असल्यामुळे डीमार्ट या वस्तूंमध्ये कमी लक्ष देतो. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रिस्क्रिप्शन औषधे. पूर्ण स्वरूपातील मेडिकल स्टोअर किंवा फार्मसी सेवा डीमार्ट मध्ये नसते. फक्त काही साधी औषधे मर्यादित प्रमाणात मिळतात, पण डॉक्टरांच्या चिठ्ठीवर मिळणारी औषधे तिथे मिळत नाहीत. आणखी एक गोष्ट म्हणजे मोठे इलेक्ट्रॉनिक प्रॉडक्ट्स, जसं की टीव्ही, फ्रिज किंवा वॉशिंग मशीन. डीमार्टचा फोकस हा रोजच्या वापराच्या वस्तूंवर आहे, त्यामुळे मोठ्या किमतीच्या आणि जागा घेणाऱ्या वस्तूंपासून ते दूर राहतात. तुम्हाला ही माहिती माहित होती का? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.